का 18 वर्षानंतर मरेपर्यंत बालगृहामध्ये हे विकलांग मुलं राहू द्या बेवारस. देशातला सगळ्यात मोठा पुरस्कार पद्मश्री पुरस्कार म्हणून त्या पुरस्काराकडे बघितलं जातं. तो पुरस्कार तुम्हाला मिळतोय, काय भावना आहेत तुमच्या? भावना आहे का आज पूर्ण भारतातल्या विकलांगासाठी एक हा स्वर्णिम क्षण आहे उद्याचा. कारण का बेवारस विकलांगसाठी मी काम करणारा व्यक्ती आहे. माझं नाव शंकरबाबा पापडकर आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये वझर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी हा वैद्य बालगृह मी स्थापन केलेला आहे आणि 18 वर्षानंतर बेवारस मुलांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करत आहे वज्जर मॉडेलप्रमाणे. वज्जर मॉडेल म्हणजे जेवढे बेवारस मुलं माझ्याकडे आहेत 18च्या नंतर त्यांना भारतात काढून दिल्या जाते, परंतु मी त्यांना माझ्या मध्ये ठेवलेले आहे. सध्या 123 मुलं तिथे आहेत. 98 मुली आहेत, 25 मुलं आहेत आणि सगळे 25-26च्या वर हे सगळे मुलं गेलेले आहेत. माझ्यासोबत जे 2 मुलं दिसत आहे हे गांधारी आहे, हा योगेश आहे, हा मतिबंध बहुविकलांग आहे, ही गांधारी आहे. पण यांना यांच्या पायावर उभं केलं मी आणि यांना माझ्या बापाचं नाव दिलं, गांधारी शंकरबाबा पापडकर, योगेश शंकरबाबा पापडकर. तर सगळ्या मुलांचं आधार कार्ड शंकरबाबा पापडकरच्या नावाने आहे. आणि 18 नंतर पूर्ण भारतामध्ये रिमांडच्या बालगृहाच्या बाहेर मुलं काढून देतात. मग ते कुठे जातात याची नोंद 1957पासून भारत सरकारकडे नाही आहे. म्हणून हा जिवंत प्रश्न आहे आणि यासाठी माझी हे चळवळ आहे. वझर मॉडेलच्या बद्दलतून मी भारत सरकारला विनंती केलेली आहे का 18 वर्षानंतर मरेपर्यंत बालगृहामध्ये हे विकलांग मुलं राहू द्या बेवारस आणि त्यांचं पूर्ण त्यांना दरवर्षी भारतामधून 1 लाखाच्या वर बेवारस दिव्यांग मुलं रिमांडच्या बाहेर जातात. कुठे जातात? दिल्लीसारख्या शहरामध्ये सुद्धा 5000च्या वर दिव्यांग बेवारस, अनाथ नाही, बेवारस दिव्यांग बाहेर कुठे जातात त्याची नोंद नाही आहे. म्हणून हा पुरस्कार स्वीकारण्याच्या मागे का मी गेले 20 वर्षापासून प्रयत्न करत आहे का कायदा करा का मरेपर्यंत राहू द्या. 18पर्यंत ठेवताना तुम्ही मरेपर्यंत राहू द्या. पण त्या कायद्यामध्ये संशोधन नसल्यानं हे मुलं नाईलाजावर रिमांड लोक बालगृहातले अधीक्षक लोक बाहेर काढतात. म्हणून मी हा भारत सरकारला विनंती केली आणि विशेष सूत्रांद्वारे नाव घेतो संघाचे मोहनजी भागवत यांना मी भेटलो का बाबा मला मोदींजीची भेट करून द्या. तर त्यांनी म्हणे का ठीक आहे आम्ही प्रयत्न करू, पण हा पुरस्कार तुम्ही स्वीकारा. हा पुरस्कार मी स्वीकारतो आणि परंतु मला मी मीडियाच मला वाचवू शकतो, माझ्या मागे कोणीच नाही. मीडियाला विनंती करतो का त्यांनी हा ज्वलंत प्रश्न आज उद्या मांडा. 18 वर्षानंतर बेवारस मुलांना आजीवन रिमांडमध्ये राहू द्या, बालगृहामध्ये राहू द्या, असा कायद्यामध्ये संशोधन करा अशी नम्र विनंती घेऊन हा पद्म पुरस्कार मी स्वीकारणार आहे. आणि त्यानंतर मोदीजी मला भेट देतील हे मला खात्री आहे. पण त्यामध्ये तुमचं सहयोग पाहिजे, मीडियाच मला त्या ठिकाणी पोहोचव. आणि मला खात्री आहे पंतप्रधान मोदी हा कायदा माझा करून देतील. मी सगळं डॉक्युमेंट आणलेलं आहे, फाईल आणलेली आहे, मोदीजी करून देतील अशी मला खात्री आहे. बाबा उद्या हा पुरस्कार स्वीकारताय, पण हा पुरस्कार स्वीकारताना एक आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला जरी हा पुरस्कार मिळत असला तरी तुमच्यासोबत गांधारी आणि योगेश दोघंही त्यावेळेस असणार आहेत. त्या वेगळ्या भावना आणि विशेष भावना असणार. काय त्या भावना? किती सुंदर प्रश्न केला मीडियाने हा. तुम्ही पहा या भारतामध्ये 1957 पासून 7-8 हजाराचा वर पद्मश्री पद्मभूषण मिळालेला आहे. पण प्रत्येक समाजसेवकांनी आपल्या मुलाला, आपल्या बायकोला, आपल्या बहिणीला आणलेला आहे. मी जे बेवारस गांधारीला इथे आणलं, बेवारस दिव्यांगांना आणलं आहे. त्या संसदमध्ये, भारताच्या संसदमध्ये बेवारस मुलांना त्या ठिकाणी उभं राहायला मिळेल. राष्ट्रपतीच्या त्यांचा सत्कार होईल, त्यावेळेस माझे मुलं टाळ्या वाजवतील. अशोका ग्रँड हॉटेलमध्ये या मुलांना राहायला मिळालं. हे ऐतिहासिक क्षण आहे, छोटा क्षण नाही आहे हा. म्हणून जाणीवपूर्वक मी सांगतो का मला खूप माझ्या भावना आला का कमीत कमी माझ्या मुलांना या राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती त्यांना पुरस्कार पद्मश्री मला देतील. माझे मुलं आनंदाने पाहू शकणार नाही, पण आवाजाने त्यांचा आनंद द्विगुणित होईल. म्हणून हा पुरस्कार मी स्वीकारतो. परंतु त्यामध्ये पुन्हा म्हणतो का हा कायदा करून द्या. आज ज्याप्रमाणे माझ्या बेवारस मुलांना इथे प्रवेश मिळाला, मोठी घटना इथेच झाली. आणि पंतप्रधान मोदींना आज मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो का हा कायदा करून 1 लाख मुलांचे दरवर्षी प्राण वाचवा अशी नम्र विनंती करतो. बाबा कुठलाही शेवटचा प्रश्न विचारतो. कुठलाही पुरस्कार म्हटलं तर खरं तर ती मोठी गोष्ट असते. खरं तर ह्या फुलाची पाकळी असं म्हणून या पुरस्काराकडे बघितलं जातं. हा पुरस्कार म्हणजे पुढचं काम करण्यासाठी एक तुम्हाला ऊर्जा असणार आहे का? आणि ती ऊर्जा कशा पद्धतीने पुढचं काम करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा द्यायची? ऊर्जा आहे ना. आज जर मोदीजींनी हे जर स्वीकारला कायदा, 1 लाख मुलं मुली वाचतील ना दरवर्षी. ते बाहेर जाणार नाही ना. त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल, त्यांना आधार कार्ड मिळतील,
त्यांना रहिवासी दाखला मिळेल, त्यांना भारत सरकारच्या सवलती आहे, त्याच्याहीपेक्षा आपले आईबाप या संस्थेमध्ये आहेत हे त्यांना गर्व होईल. आज तुम्ही गांधारीला विचारा कोण आहे बाप, शंकरबाबा पापडकर. तर आज या देशामध्ये संपूर्ण महत्त्वाची घटना आहे, ऐतिहासिककालीन घटना आहे ही, का 1,00,000 मुलांना वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बेवारस मुलांना आजीवन रिमांडमध्ये राहू द्यावे, बालगृहामध्ये राहू द्यावे, आणि म्हणून मला ते भेट मिळेल म्हणून हा पद्मश्री पुरस्कार मी स्वीकारलेला आहे. धन्यवाद बाबा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.